बीड शहरात भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न। देशभक्तीच्या जयघोषाने परिसर दुमदुमला। बीड प्रतिनिधी। भारताच्या स्वातंत्र्याची, शौर्याची आणि एकतेची ओळख असलेल्या आपल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी बीड शहरात आज भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। हातात फडकणारा तिरंगा आणि भारत माता की जय, वंदे मातरम जयघोषाने संपूर्ण बीड शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेले होते। शहरात ठिकठिकाणी रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। देशाच्या अखंडतेचा आणि वीर जवानांच्या त्यागाचा गौरव करणे तसेच तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता। या उपक्रमामुळे बीड शहरात एकतेचा आणि उत्साहाचा अनोखा संगम तसेच देशभक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराजांचा। आज तिरंगा रॅली काढताय, उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जो राष्ट्रीय सण उत्सव आहे तो 3 दिवस अगोदरपासून मोदीजींनी सुरू केला। कशा पद्धतीने उत्साह आपण पाहताय देशात सगळीकडे तिरंगा रॅली ही फार जोमाने साजरी होते आणि आज भारत देश हा जगातील चौथी महासत्ता आज झालेला आहे आणि घोडदौड जी चालू आहे विकसित भारताची ही 2047 जे आपलं टार्गेट आहे मोदीजींचं ते पूर्ण करण्यासाठी सगळा देश सज्ज आहे। आणि आज बीड शहरात सुद्धा अति उत्साहात मोठ्या प्रमाणात सर्व वयोवृद्ध असतील, तरुण, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी सगळ्यांनी मिळून तिरंगा रॅली आज साजरा केलेली आहे आणि सर्व महापुरुषांचा या ठिकाणी सत्कार करत आम्ही ही तिरंगा रॅली जिल्ह्याचे अध्यक्ष भाजपचे शंकरजी देशमुख, सर्व मंडळ अध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या समवेत आपण साजरा करतो। जैननी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात तुमच्यासोबत आणि जल्लोष करताना पाहायला। अगदी बरोबर आहे। काही दिवसाआधी काही घटना झाल्या ज्याच्यातून असं दाखवण्यात येत होतं की जेनझी कुठं सरकारच्या विरोधात आहे, पण आपण जर पाहिलं तर बाहेरच्या शक्ती आणि त्यांना जोडणारे विरोधक यांनी जी काही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला तो पूर्णतः फेल झालाय। आजच्या कार्यक्रमात 90%च्या वर जेनझी आपल्याला दिसतील आणि बाकी सगळे आम्ही त्यांना सपोर्ट करू।